आज आहे 26 फेब्रुवारी 2026. चला मार्केटचं ॲनालिसिस करूयात. डेली टाईम फ्रेमला बघितलं तर प्राईस टोटली आता निगेटिव्ह दाखवते. करायचे नाहीतर काल काय झालं, ॲज पर आवर ॲनालिसिस मी काल सांगितलेलं की बाबा हां व्हिडिओमध्ये मार्केट थोडंसं इथून लगेच नाही पडणार, थोडंसं इथं पॉज घेईल आणि मग डाऊन साईडची रॅली कंटिन्यू करेल असं सांगितलेलं. आणि बरोबर त्याच्यानंतरसुद्धा मार्केटने जवळपास मोर दॅन 160 पॉईंटचा फॉल दिला नाही. असं ते झालेलं आपण कॅप्चर करू शकलो नाही, आपण बाहेर पडलो. आपल्या ट्रेड स्ट्रॅटेजीमध्ये ते बसत नव्हतं आणि प्लॅनमध्ये पण बसत नव्हतं, त्यामुळे आपण अवॉइड केलं. आता बघूयात इथं कसं काय प्लॅन आपलं तयार होतो आणि इथं कसं मार्केट स्ट्रक्चर बिल्ड होते, त्याच्यावरती आपला प्लॅन ऑफ ॲक्शन असणार आहे. उगाच ट्रेड घेण्यासाठी नॅरेटिव्ह बिल्ड करायचे, पर्स्पेक्टिव्ह टाकायचे, इथं अंदाज तयार करायचे असं काही नाही. जे दिसेल त्याच्यावरतीच आपण ट्रेड करू. आपल्याला काय वाटतं इथं काहीच महत्त्वाचं नाही, मार्केट आपल्याला काय दाखवते तेवढंच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. जर ह्या पिवटच्या वरती कॅन्डल क्लोज दिली आणि RSI पण जर स्ट्रॉंग सिग्नल देत असेल तर वी कॅन टेक अ चान्स फॉर अप्पर साईड. थोडीशी अर्ली एंट्री झाली आपली, थोडासा पुलबॅकसाठी वेट करायला पाहिजे होता. त्यामुळं ओके, चांगला ट्रेड झाला आपला. कमीत कमी थांबा एक मिनटं, बघू शकता की कोणतेही आता इंडिकेटर आपण इथं वापरलेलं नव्हतं. RSI फक्त त्या ट्रेंडचा स्ट्रेंथ जाणून घेण्यासाठी आपण RSIचा उपयोग करतो. तर सिम्पली प्राईस आता इथं काय सांगत होते, 1 मिनिट कॅन्डलमध्ये तुम्ही गेलात तर लक्षात येते की या ट्रेड घेण्याचं लॉजिक सांगतो. सिम्पली मार्केट ओपन झालं, एका जागी भरपूर उशीर कन्सोलिडेट करत होतो, म्हणजेच काय इथं पोझिशन सगळ्या ॲक्युम्युलेट करत होतो आणि त्याच्याच खाली जस्ट एक मिनिट हा जो एरिया आहे इथं गॅप होता. मार्केटने इथं पॉज घेतला आणि सगळ्यांनी या गॅप फिल करण्यासाठी पोझिशन्स आपल्या बिल्ड केलेल्या ह्या गॅपसाठी. पण मायनरचा गॅप आहे, पण ट्रॅपिंगला मार्केटची इथं संधी मिळाली आणि जसं का हा त्याचा वरचा रेजिस्टन्स बिल्ड झाला तर ज्यांनी इकडं सेल्स केल्या होत्या त्यांच्या पटापट स्टॉप लॉस हिट व्हायला चालू झाले आणि मार्केटनं या सगळ्या सेलर्सला इथं ट्रॅप केले. आता हे मार्केट वन साईड वरती जाणार का? नाही जाणार. अजून प्राईस ॲक्शन करून हा त्याला गॅप कधी ना कधी भरायचाच आहे. त्यामुळं हा गॅप तोच कॅप्चर करू शकतो आहे जो लॉंग साईडने ट्रेडला राईड करत आला आहे. त्यामुळं अशा पॉईंट ऑफ इंटरेस्टला, अशा पॉईंट ऑफ सेक्शनला आपण एंट्री करायची की हा टोटल फॉल आपल्याला राईड करता आला पाहिजे या गॅपसाठी.
हम्म, तो being confident is much more important. आता 15 मिनिटची पूर्ण कॅन्डल त्यांनी आहे तशी कवर केलेली आहे. काय होतं? लाईक थोडंसं प्रॉपर प्राईस ॲक्शन बनली तर भारी वाटेल इथं. ओके, 40, 141. थोड्याशा रिव्हर्सलसाठी प्लॅन करायचं म्हणतोय या ठिकाणी, कारण का डायरेक्ट फॉल मला दिसत नाही. थोडंसं ओके, थोडंसं ब्रीच होतं इथं. मी हा कॅन्डल क्लोज, ही जर पॉझिटिव्ह कॅन्डल क्लोज झाली तर सेम कॅन्डलचा एक स्टॉप लॉस टाकून मी एंटर करू शकतो यामध्ये. उम्मीद छोड़ दी है हमने, अब क्या करें यार, इतना देर तो तेरे इंतज़ार किया है आपने, अब क्या ही कर सकते हैं इसके आगे. अब तूने तो, नाउ माय पेशेंस इज ओवर गाइस. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. नालायक माणसं आहे रे तुम्ही, काय नालायक नाही. मैंने तेरा क्या बिगाड़ा है भाई. 3 दिवस आणायला लागलोय. दुपारनंतर मार्केट बघ 1:30 नंतर. दादाला कधी पण विचार, सांगितलं काय नाही त्याला. क्या क्या कहें भाई उसे. चलो मैं तो जा रहा हूँ यार, बंद कर, बस बस हो गया. बस झालं बाबा, आता डोकं उठायचं का. चला जा.